पुण्यातील मांजरी परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आंदोलन करतायत आणि हे विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतायत त्या शासकीय वसतिगृहात, आदिवासी विभागाचं हे शासकीय वसतिगृह आहे, त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि हे शासकीय वसतिगृहाची नेमकी काय अवस्था आहे ती देखील आपण आज जाणून घेणार आहोत। कारण या विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये तो देखील एक मुद्दा आहे की वसतिगृहातली जी काही राहण्याची व्यवस्था असू दे किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असू दे ती नेमकी काय आहे ते त्याचा देखील आपण आत्ता आढावा घेणार आहोत। या वसतिगृहाची साधारणतः कॅपॅसिटी आहे 600 विद्यार्थ्यांची आणि एका रूममध्ये साधारणतः 9 ते 10 विद्यार्थी राहतात अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। आपण आता एका रूममध्ये जाऊया, काय नेमकी या रूमची अवस्था आहे किंवा हे विद्यार्थी नेमक्या कुठल्या परिस्थितीत राहत आहेत आपण पाहतोय। अशा पद्धतीने यांची ही राहण्याची व्यवस्था आहे। हे कॉट तयार करण्यात आलेले आहेत वरती खाली, अशा पद्धतीची ही राहण्याची या सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे। मात्र ती देखील कशी आहे ती आपण पाहू शकतो। कशा पद्धतीने हे शासकीय वसतिगृह आहे आणि या वसतिगृहातले विद्यार्थी नेमके कसे राहतात, कारण राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि त्यांच्या विभागाकडून ह्या वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो ही स्वच्छता किंवा अशा पद्धतीने ही राहण्याची व्यवस्था आहे। आपण थोडंसं बाहेर जाऊया की काय नेमकी ही अवस्था आहे या आपण पाहतो इथे सर्व कशा पद्धतीने पावसाचं पाणी येतं, अस्वच्छता सर्व परिसरामध्ये। आणि आपण या विद्यार्थ्यांना विचारूया की काय नेमकी इथल्या वसतिगृहाची अवस्था आहे, त्यांची नेमकी काय म्हणणं आहे। एक मिनिट इकडे, काय इथल्या काय नेमकी परिस्थिती तू सांग, काय काय नेमकी अडचणी? सर बघा तुम्ही बघू शकता इथे स्वच्छता नाही आहे, काही नाही। आतमध्ये बेडवर काही गाद्या नाही आहेत, बेडला हे नाही आहे, काय म्हणतात आपलं जिना नाही आहे वर चढायला। त्याच्यात सुविधा बघा आपण खूप म्हणजे खूप इथंच पुण्यामध्येच अशी अवस्था आहे, तेव्हा बाहेर कशी असू शकते? इथंच कोणी दखल घेत नाही तेव्हा इतर ठिकाणी कसं दखल घेतली जाईल? इथे काहीतरी काही वर्षांपूर्वी सापाचं काय सर आता इथं काही दिवसापूर्वी इथं काम केलं गेलेलं आहे। इथं काही उंदर घुशी आणि साप निघत होते, इकडनं येत होते मागणं, पण ते आता काही दिवसापूर्वी काम केलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता सध्या काही प्रॉब्लेम नाही इथं, पण या आधी होते। अच्छा, साफसफाई देखील केली जात नाही तुम्ही बघू शकता ना सर, हे पहा हे पत्रे सडलेले आहेत, काही दुरुस्त केले जात नाहीयेत। या संदर्भात तुम्ही तक्रारी देखील केल्या? हो, वारंवार तक्रारी करून देखील आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। अच्छा, आपण पाहतो इथे काय नेमकी परिस्थिती आहे आणि या संदर्भात तक्रारी करून देखील त्याच्याकडे काय काय नेमकी अवस्था आहे काय? सर ही एका रूम मध्ये इथं 5-5, 10-10 मुले, 600 650ची कॅपॅसिटी। बघा ना आता रूम मध्ये 4 गाद्या सुद्धा नाही, अशी वाईट परिस्थिती आणि प्रशासन नेहमी दुर्लक्ष करते याच्याकडं। इथं बाकीची ठिकाण लाईट चांगली नाही, हे आपलं झोपण्यासाठी व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था वगैरे चांगली नाही। लाईट काय येते जाते काय म्हणजे? लेट येते जाते, कधी दिवसभरच नसते, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही। कोणी लक्ष देत नाही असं या इथल्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आपण अजून काही नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत आणि ही जी परिस्थिती आहे ही सरकारच्या आणि एकूणच प्रशासनाच्या लक्षात आली पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी राहतात। या ठिकाणी हे वसतिगृह आहे आणि याच वसतिगृहामध्ये एक लायब्ररी देखील आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही कुणी वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा देतात ती लायब्ररी आहे, ही अभ्यासिका आहे। या अभ्यासिकेची काय नेमकी अवस्था ती देखील आपण पाहूयात की काय कशा कुठल्या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी अभ्यास करतात। आपण पाहू शकतो या अभ्यासिकेची भिंती बघा, पावसाचं पाणी या छतातनं गळून आणि या भिंतींची काय अवस्था आहे आणि आपण वरती पाहतोय काय स्लॅब पूर्णपणे पावसाच्या पाण्यामुळे कसा खराब झालेला आहे। आपण वरती पहा कशा पद्धतीने स्लॅबची काय अवस्था झालेली आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये हे सगळं विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास खुर्च्यांची अवस्था बघा कशा पद्धतीच्या ह्या खुर्च्या आहेत, ज्या खुर्च्यांवरती बसून हे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतायत। आणि या ठिकाणी हा एक विद्यार्थी आहे, ही खरं तर या अभ्यासिकेतली ही बाथरूमची रूम आहे, बाथरूमची, आणि तिथेच तो अभ्यास करतोय। काय काय नेमकी अवस्था आहे? इथून पाणी गळत आहे, ते म्हणजे
मागच्या वर्षापासून ते घडत आहे. ते सांगितलं आहे, ते वार्डनला पण सांगितलं आहे. एकदा पियोनी पण येऊन बघितलंय, पण त्यांच्यात काही तोडगा नाही. कुठे बसून अभ्यास करतोय आता? मी सध्या इथंच बसतो. इथे लाईट पण नाही आहे. अच्छा, लाईट पण नाही का? काय म्हटलं इथे हा रूम नेमका कसला रूम आहे? ही बाथरूम होता. सध्या ते आता त्याचा दरवाजा काढून अभ्यासिका तयार केली का? हा. आणि हे इथं AC वगैरे लावले, ते मुलांचे पैसे म्हणजे कलेक्ट करून लावले. अच्छा. हा. पाहतो आपण काय इथे काही मुलं अभ्यास करतात. काय काय नेमकी परिस्थिती या अभ्यासिकेची? इथं अभ्यास घ्यायचे, इथं पाणी गळत आहे, खुर्च्या तुटलेले आहेत, इथं लाईट नसते, AC इथं लावले पण AC चालू नाही. इथे किती मुलं सध्या अभ्यास करतात? कॅपॅसिटी किती या अभ्यासिकेची? मुले ते सगळे 600-700 आहेत, पण कॅपॅसिटी लॅबची तर 60 जणांचीच आहे फक्त. 600 मुलं आहेत आणि फक्त 60च मुलं इथे अभ्यास करू शकतात, अशी परिस्थिती आहे. आपण पाहतोय काय इकडे देखील हे बघा, याचं हा दुसरा भाग आहे. म्हणजे तिकडचं एक बाथरूम, इकडे दरवाजा याचा काढून टाकलेला आहे आणि या ठिकाणी बसून अशा पद्धतीने मुलं अभ्यास करतायत. बाथरूम मध्ये बसून, बाथरूमचा रूम आहे आणि कारण कॅपॅसिटी 300 मुलं एवढ्या आपल्या 5 वर्षामध्ये सिलेक्शन झाले. 300 मुलं इथं. ही जी लिस्ट आहे का? इथं. या अभ्यासिकेतले हे जी काही यादी लावण्यात आलेली आहे, हे वेगळ्या जिल्ह्यातली मुलं ज्या अभ्यासिकेतनं अभ्यास करून परीक्षा पास होऊन त्या पदावरती पोहोचलेले आहेत. हा, बरोबर. हे आपल्याकडं आता मागच्या 2 वर्षाचा डाटा नाही, पण 2 वर्षापूर्वी एवढे मुलं सिलेक्शन झालेले 300 मुलं. बरं, ही लायब्ररी नेमकी कशी केली तुम्ही सांगा बरं. काय तुम्ही तयार केली काय? म्हणजे आमचे जे कार्यशाळेचे पैसे म्हणजे एका विद्यार्थी मागे 500 रुपये येतात. त्याचे म्हणजे जवळपास आमचे या म्हणजे 500 ॲडमिशन आहे ना, एका 500 डिवाइड गुणिले 500 केले की मग 5 लाख रुपयाची म्हणजे ही आमची लायब्ररी तयार. 20 मुलांनी पैसे एकत्र जमा करून लायब्ररी तयार केली का? हो, आम्हीच जमा करून सगळ्यांनी तयार केली लायब्ररी. अच्छा. सरकार किंवा प्रशासनाकडून काही मदत किंवा काही लायब्ररीसाठी काही असं आमच्याकडून म्हणजे मदत काही भेटत नाही. म्हटलं काही झालं की आम्ही पोरं कॉन्ट्री करतो आणि जे काही असतं ते दुरुस्ती करतो. तर हे सगळे मुलं त्यांच्या जो कार्यशाळेचे जे पैसे आले होते ते एकत्र करून त्यांनी ही लायब्ररी, ही अभ्यासिका तयार केलेली आहे. याच अभ्यासिकेत ही मुलं सध्या अभ्यास करतायत आणि वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास या सगळ्या विद्यार्थी. अशी ही सगळी परिस्थिती या वसतिगृहाची आणि त्यासोबतच या वसतिगृहात असणाऱ्या अभ्यासिकेची आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्या सुविधा सरकारने योग्य पद्धतीने द्याव्यात. कारण या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी समाजासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारचं स्वतंत्र एक बजेट आहे. मग तो पैसा नेमका जातो कुठे, हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.